नमस्कार मैत्रिणींनो, मी योगिताच्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. बघा, बर्थडे असू दे किंवा कोणतीही छोटी-मोठी पार्टी असू दे, पण हा बेत हा घरच्या घरी सगळ्यांचा बनलाच जातो, तो म्हणजे चिकन बिर्याणीचा. आज आपण ही चिकन बिर्याणी बनवणार आहोत. इथे मी 600 ग्राम चिकन घेतलेलं आहे. मीडियम साईजचे त्याचे पीसेस आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. दुसऱ्या भांड्यामध्ये आपण तांदूळ घेणार आहोत. हा बिर्याणीचा तांदूळ आहे. इथे मी 3 वाट्या बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे. वजनामध्ये बघाल तर तो 350 ग्रॅम ते 400 ग्रॅमपर्यंत घ्यायचा आहे. तांदळाचं प्रमाण हे चिकनपेक्षा कमीच घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चिकन जास्त झाल्याने भात कमी पडला असं होणार नाही, कारण भात हा शिजून जास्त होतो. आता इथे मी 2-3 वेळा धुवून ह्यात पाणी घालून आपल्याला हे जे तांदूळ आहे ते भिजत ठेवायचं आहे. हा तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजवायचा आहे. झाकण ठेवून आपण बाजूला ठेवून देऊया हा तांदूळ. आता पुढे आपल्याला ह्याला लागणार आहे ते म्हणजे कांदे. आता कांदा जो बिर्याणीला लागतो तो आपल्याला जास्त घ्यायचा आहे. इथे मी 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्तही घेऊ शकता, पण एवढा कांदा पुरेसा आहे. त्यानंतर दही घेतलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. इथे काही मसाले, पावडर मसाले दिलेले आहेत. इथे कांदा जो आहे तो आपण पहिल्यांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे, जसा आपल्याला आपण पोह्याला चिरून घेतो तसा पातळ चिरायचा आहे, लांबडा चिरायचा आहे. संपूर्ण कांदा चिरून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण घेऊन त्यामध्ये तो मोकळा करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून 1 मिनिटासाठी आपल्याला हा कांदा ठेवायचा आहे, म्हणजे मीठ पूर्णपणे कांद्याला व्यवस्थित लागेल. कांद्याला मीठ लावून झाल्यानंतर इथे कोथिंबीर जी आहे ती आपण धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून बाजूला ठेवून द्यायची आहे. एका बाजूला आपण इकडे भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे कांदा तळण्यासाठी. तर तेल हे चांगलं कडकडीत तापलं पाहिजे. तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडासा एक एक तुकडा टाकून बघायचा. कांदा असा तळला गेला पाहिजे पटकन, म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडा थोडा करून कांदा टाकणार आहोत. कांदा तेलात टाकताना काळजी घ्यायची आहे, कारण पाण्याचं प्रमाण असल्यामुळे तेल वर येतं. त्यामुळे सावकाश थोडा थोडा कांदा घालून आपण तो तळून घ्यायचा आहे. थोडा फास्ट गॅसवरच ठेवायचा आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपण मीडियम गॅसवर कांदा तळून घ्यायचा आहे. इथे कांदा बिलकुल पण अर्धा कच्चा ठेवायचा नाही. चांगला त्याला ब्राऊन कलर आला पाहिजे, चॉकलेटी कलर आला पाहिजे, इतपत तो तळला गेला पाहिजे. बघा इथे आहे ना, आता कांदा गुलाबी झालेला आहे. अजून आपल्याला कांदा हा छान तळून घ्यायचा आहे. तळलेला कांदा ही बिर्याणीची जान असते, त्याच्यामुळे हा कांदा असाच व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. तळलेला कांदा आपण आता एका प्लेटीमध्ये तेल काढून मस्तपैकी आपण तो बाजूला घेऊया एका प्लेटमध्ये. प्लेटमध्ये काढलेला कांदा आपण शेजारी ठेवून देऊया आणि इथे आपण घेणार आहोत चिकन मॅरिनेशनसाठी. इथे मगाशी जे आपण धुतलेलं जे चिकन होतं ते घेतलेलं आहे. धुतलेल्या चिकनमध्ये हे सर्व मिश्रण आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. इथे 3 मोठे चमचे दही घेतलेलं आहे. आलं लसणाची पेस्ट 2 चमचे घेतलेले आहे. सुके मसाल्यामध्ये हळद आहे, लाल मिरची पावडर आपले घरगुती मसाला आहे आणि ही जी लाल मिरची पावडर ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये काही नाही, फक्त मिरचीची फक्की घेतलेली आहे आपण. त्यानंतर ही मगाशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, धुवून घेतलेली आहे. इथे पुदिनाही ॲड करू शकता. माझ्याकडे पुदिना नव्हता, त्याच्यामुळे मी फक्त कोथिंबीर घेतली आहे. आणि हा आपला तळलेला कुरकुरीत कांदा. हा कांदा खूप महत्त्वाचा आहे बिर्याणीमध्ये, त्यामुळे बिर्याणीमध्ये तळलेला कांदा नक्की वापरा. त्यानंतर आपण घेणार आहोत मीठ. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेवटचं आपलं आहे ते म्हणजे इथे मी चिकन बिर्याणीचे मसाल्याचे 2 पॅकेट घेतलेत. साधा जो बिर्याणीचा एव्हरेस्टचा मसाला आहे तोही वापरू शकता तुम्ही. हे सर्व मिश्रण आपण आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मॅरिनेशनसाठी.
मॅरिनेशनचं हे चिकन व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाला चिकनला कोट करून घ्यायचा आहे. बघा इथे चमचे, फोर्क वगैरे असलं काही वापरू नका. हाताने मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि हे मॅरिनेशनचं जे चिकन आहे ते कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त तर तुम्हाला वेळ असेल तर 2 तास मॅरिनेशनला ठेवून द्यायचं आहे. इथे आपला जो तांदूळ आहे तो अर्धा तास भिजलेला आहे. हा तांदळातलं जे पाणी आहे ते पूर्ण आपण आता निथळून घेऊया आणि त्यामध्ये पुढची प्रोसेस करणार आहोत आपण. बघा तांदूळ असं मस्तपैकी लांबडा झालेला आहे, पहिल्यापेक्षा लांब झालेला आहे. आता हा तांदूळ आपल्या जो बिर्याणीला लागणार आहे तो आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे मी निथळलेला तांदूळ घेतलेला आहे आणि एका साईडला इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत खडे मसाले. तर खडे मसाल्यांमध्ये मी जिरं घेतलेलं आहे, काळी मिरी आहे, लवंग, दालचिनी, छोटी मोठी वेलची, 1 चक्री फूल आणि 2 तमालपत्र. त्यानंतर इथे लागणार आहे मीठ आणि पाणी. तर भांडं गरम झालं त्यात पाणी ओतूया. पाणी इथे भरपूर ओतायचं आहे. भांडं मोठं घ्यायचं आहे कारण आपल्याला तांदूळ त्यामध्ये उकळायचा आहे. उकडायचाही आहे आणि उकळायचा पण आहे. त्यामुळे त्याला जागा मिळेल एवढी मोठं आपल्याला भांडं घ्यायचं आहे इथे. तेल ॲड केलेलं आहे. अर्धी पळी तेल पुरेसं आहे. हे बघा भात इथे चिटकू नये, मोकळा व्हावा त्यासाठी आपण तेल ॲड करतो. त्यानंतर हे जे खडे मसाले आहेत ते ॲड केलेत. मीठ ॲड करायचं आहे कारण आपण मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं आहे, पण भातात आपण वरून नाही टाकणार आहोत. त्यामुळे इथे शिजतानाच मिठाचं प्रमाण व्यवस्थित घेऊन आपण भात शिजवणार आहोत. झाकण ठेवून गॅस फास्ट ठेवून त्याला उकळणार आहोत. उकळी बघा अशी खळखळा आली पाहिजे. उकळलेलं पाणी जे आहे ते थोडंसं तुम्हाला पिवळसर दिसेल, हे जिऱ्यामुळे आहे. तुम्हाला जर पांढरं-शुभ्र हवं असेल तर थोडासा लिंबू पिळा. त्यानंतर निथळलेला जो आपण तांदूळ होता तो आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता ह्या पाण्याला आपल्याला फास्ट गॅसवर उकळून द्यायचं आहे. भात असा छान असा उकळला पाहिजे त्याच्यामध्ये आणि उकळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सतत तांदूळ हलवायचा नाही. ते मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी झाऱ्यामध्ये घेऊन दाखवते. इथे 10 मिनिटानंतर तुम्ही बघाल ना तर तांदूळ असा छान शिजून येतो आणि इथे 100% तांदूळ आपल्याला नाही शिजवायचा आहे. थोडासा कच्चाच ठेवायचा आहे. 80% असा शिजवून घ्यायचा आहे. 20% आपला जो आहे तो वाफेवर पण शिजणार आहे. आता तयार आपल्याला जो झालेला तांदूळ आहे, भात आहे, हा आपण आता एका चाळणीमध्ये काढून घेतोय. चाळणीत घेतल्यामुळे काय होतं एक्स्ट्राचं पाणी वगैरे असलं तर निघून जातं. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये आता जे खडे मसाले आपण ॲड केलेले होते, ते खडे मसाले मी यातनं काढून घेणार आहे. कारण खडे मसाले जर दाताखाली आले, की थोडं बिर्याणीची टेस्ट बिघडल्यासारखी होते किंवा काही-काही लोकांनाही नाही आवडत दाताखाली आलेले. तर आपण ना हा भातातूनच हे सगळे खडे मसाले बाहेर काढलेले आहेत. जिरं सोडलं तर आपण बाकीचे सर्व खडे मसाले बाजूला काढून घेतले. तिथे तांदूळ बघू शकता. तिसऱ्या स्टेपमध्ये म्हणजे भिजवून उकळेपर्यंत तो तांदूळ किती लांब छान झालेला आहे. पुढची स्टेप येते ती म्हणजे आपली मॅरिनेशनचं चिकन तयार करण्याची. तर इथे चिकन मस्त 2 तास मॅरिनेट झालेलं आहे. कढई गरम करत ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे. हे तेल जे आपण तांदूळ तळून कांदा तळून जो उरलेला तेल होतं, ते आपण घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यामध्ये फक्त मॅरिनेट केलेलं आता चिकन ॲड करायचं आहे. याच्यामध्ये कोणतंही जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता वगैरे काहीही ॲड करायचं नाही आहे. पाणीसुद्धा ॲड नाही करायचं आहे. फक्त चिकन ॲड करून व्यवस्थित या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा याच्यामध्ये पाणी ॲड करायची गरजच पडत नाही कारण दही आणि मीठ याच्यामुळे ह्याला ऑलरेडी भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि हे जे चिकन आहे ते आपल्याला आता 10 मिनिटं फक्त थोडं वाफवून घेऊया आपण. वरती झाकणावरती थोडंसं मी पाणी टाकते जेणेकरून आतमध्ये वाफेचं पाणी होऊन मग ते चिकन छान शिजलं जाईल. इथे झाकण काढून बघा, हे बघा पहिल्यापेक्षा आता चिकनमध्ये किती पाणी तयार झालेलं आहे, ते सुटलेलं आहे त्याला पाणी. तर हे बघा, आहे की नाही? त्याच्यामुळे पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. ह्या वाफेवरच, ह्या पाण्यातच हे चिकन छान शिजतं. मटणासारखं ह्याला 1 तासभर लागत नाही शिजायला. 20 ते 25 मिनिटामध्ये चिकन खूप छान शिजतं. त्यामुळे आता 10 मिनिटं तर मी शिजवून घेतलेलं आहे. पुढची 10 मिनिटंसुद्धा आपण अजून त्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया. शिजलेलं चिकन तुम्हाला हे बघा किती छान मस्तपैकी तर्री सुटलेली आहे. कलरही मस्त झालेला आहे. अगदी हे चिकन जे आहे ना
ते तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर असंच सुद्धा खाऊ शकता. इथे 20 मिनिटांनी मी हे दाखवते तुम्हाला. तर हे बघा मस्त असं त्याचे तुकडे पण पडतायत. छान असं शिजलेलं आहे चिकन. तयार चिकन आता आपण बंद करणार आहोत. इथे आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आता पुढची स्टेप येते ती म्हणजे लेयरिंगची. चिकनसाठी चिकन जे आहे ते असं सेट होऊ द्यायचं आहे गॅस बंद करून आणि वरती आता आपण तांदळाचा थर देणार आहोत, आपल्या भाताचा थर देणार आहोत. तर जे आपण भात शिजवून घेतलेला आहे तो ह्याच्यावरती ॲड करणार आहे. बघा तुम्ही 2-3 लेयर करू शकता, पण मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्यामुळे मी एकच लेयर करते. पूर्ण त्याच्यावरती जो आपला भात आहे तो व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे. एक लेयर छान तयार करून घ्यायची आहे. इथे जो मी 2 वाट्या घेतल्या त्यात कलर घेतलेला आहे बघा. ही स्टेप ऑप्शनल आहे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण ह्याने ना खूप छान बिर्याणीला आपल्या एक छान कलर येतो. त्यामुळे इथे मी 2 कलर घेतलेले आहेत. हे कलरचं जे पाणी आहे ना, हे आपण भातावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. याचे 2 फायदे होतात. एक तर तुमची बिर्याणी खूप छान दिसते आणि दुसरी म्हणजे ह्या पाण्यामुळे ना भातामध्ये एक मॉइश्चर राहतं. तुमचा भात असा कोरडा-कोरडा वाटत नाही. छान शिजलाही जातो. बघा वाफेवर तर तो भात शिजतोच आहे, पण ह्या पाण्यामुळे सुद्धा त्याला एक मॉइश्चर पकडतं आणि त्यामुळे भात आहे ना खूप छान नरम होतो. वरून हा उरलेला जो कांदा होता आपण चिरून तळलेला तो त्यावर ॲड करायचा आहे. पुदिन्याची पानं असतील तर तुम्ही या स्टेपला ॲड करा. त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे ती म्हणजे पेरणी. कोथिंबिरीची पेरणी करणार आहोत. आपण यावर थोडीशी कोथिंबीर अशी मस्त हिरवीगार पसरवणार आहोत आणि त्यानंतर आपली शेवटची स्टेप ती म्हणजे या भाताला आपल्याला दम द्यायचा आहे, या बिर्याणीला दम द्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला खाली मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आपली बिर्याणीची आणि झाकण उलटं करून ठेवते, जेणेकरून जी वाफ आहे तिला आतमध्ये जागा राहील, ती छानपैकी पूर्ण भाताला लागेल आणि त्यावर कोणतंही जाड वस्तू ठेवायची. तर मी खलबत्ता ठेवला आहे, जेणेकरून वाफ कडेने बाहेर येणार नाही. सुरुवातीला 5 मिनटं आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे तवा कडकडीत तापण्यासाठी. त्यानंतर पुढची 10 ते 15 मिनटं आपल्याला गॅस पूर्ण कमी ठेवायचा आहे आणि भाताला वाफ देऊन घ्यायची आहे. बघा 15 मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे आणि तब्बल अर्धा तासानंतर मी जी बिर्याणी आहे ती ओपन करून तुम्हाला दाखवते आहे. हे बघा किती मस्त असा दम तिला बसलेला आहे. भात जो आहे ना तो व्यवस्थित छान आपलं शिजलेला आहे. तुम्हाला दाखवते मी चमच्याने तो बाजूला करून. बघा भात आहे ना, बघा वाटते की नाही आपली विकत आणल्यासारखी बिर्याणी. ही बिर्याणी जितकी छान दिसायला आहे तितकीच चवीला सुंदर आहे. एका प्लेटमध्ये आपण ही बिर्याणी काढून घेऊया. खूप छान कलर आलेला आहे. मस्तपैकी गरमागरम अशी बिर्याणी सर्व करायची. बड्डे पार्टी असू दे किंवा कोणतंही छोटं सेलिब्रेशन असू दे, तुम्ही नक्की घरी बनवून बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.